पाहिलं का मग एवढं मोठं स्मारक, ते बी आपल्या नाशिकमध्ये. कसं आहे विषय खोल. स्मारक पाहून डायरेक्ट मित्राकडे आलो आणि तेवढ्यात हा शेंगदाणे बी आला. आता याची गाडीची लय मोठी दुश्मनी, त्याच्यामुळे याला दुसऱ्याच गाडीवर बसवलं. आता कार्यकर्ते भेटले म्हणल्यावर कॉलेजचे किस्से आठवणारच. मग काय कॉलेजचे किस्से ना उजाळा देतात, आम्ही डायरेक्ट नवशा गणपती गाठला. नाशिकमधील नवशा गणपती एकदम जागृत देवस्थान आहे बरं का. आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून नाव पडलंय नवशा गणपती. इथं रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत राहते नवस मागण्यासाठी. आणि नवस पूर्ण झाला का इथं घंटा बांधण्याची परंपरा आहे. दिसल्या का एवढ्या साऱ्या घंटा. विचार करा किती जागृत देवस्थान आहे. इथं दर्शन घेतलं, एकदम मनाला प्रसन्न वाटलं. आणि हे मंदिर आहे ना, हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. आणि वातावरण पण किती गोंडस आहे, एक नंबर डायरेक्ट विषय खोल मध्ये. मग काय आपल्या कार्यकर्त्यांबरोबर फोटो बिटो काढून घातला आणि डायरेक्ट सिटी सेंटर मॉल गाठला. आता मी तर आलो होतो टाइमपास करायला आणि त्यात मला जोडी आहे 2 नमुने. म्हणलं फुल टाइमपास करीत करीत वरती आलो आणि इकडे या भाऊंडा एक सुपर कार घेतली आणि याकडे डायरेक्ट गोड्या बसून चॅम्पियनशिप जिंकली. आता यांना पाहिलं मला बी काय रावलं नाही, डायरेक्ट खुर्ची बसून हेअर स्ट्राईक करून टाकली. आणि इकडे येऊन हा टाइमपास केला आणि म्हणलं चला इथं आपली ताकद दाखवू. पण हे लागलं पैसे मागायला. म्हणलं चला हे काय आपल्या कामाचं नाही. मग इकडे या तिने एवढी कोणाची खुन्नस काढली काय माहिती बाबा. एवढे कातू कातू टोले मारले का विचारूच नका. मग रात्रीचा लाइटिंग शो पाहिला आणि डायरेक्ट आपलं घर गाठलं.